पुण्याच्या शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचं आज उद्घाटन आहे। पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत। 2 दिवसांपूर्वी या मार्गाचं उद्घाटन होणार होतं। पुणेकरांच्या सेवेत हा मार्ग दाखल होणार होता। मात्र मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आणि त्यानंतर आता 2-3 दिवसांनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचं लोकार्पण केलं जाणार आहे। आज हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल। तर या उद्घाटनावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। ते मेट्रोने प्रवास करणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तर या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोने प्रवास करणार आहेत। अतिशय महत्त्वाचा टप्पा पुणे मेट्रोचा हा स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा टप्पा आहे आणि या टप्प्याचं लोकार्पण आज होत आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुशांत डुंगरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सुशांत, काय सांगाल? पुण्यातील अतिशय महत्त्वाचा हा मेट्रोचा टप्पा ज्याचं लोकार्पण खरं तर 2-3 दिवसांपूर्वी होणं अपेक्षित होतं, मात्र आज ते होतंय। कसं चित्र तुम्हाला दिसतंय? कशा पद्धतीने या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे आणि मुख्य म्हणजे पुणेकरांमध्ये कसा उत्साह आपल्याला याविषयीचा दिसून येतोय? नक्कीच अतिशय महत्त्वाचा हा टप्पा आहे। जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेट पर्यंत आज हे मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच हा उद्घाटन होणार होता, परंतु पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला आणि त्यानंतर हे उद्घाटन जे आहे ते काही दिवस लांबणीवरती गेलं आणि त्यानंतर काँग्रेसने देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं, परंतु मेट्रो प्रशासनाने देखील त्यांना आश्वासन दिलं की येत्या काही दिवसामध्ये ह्या मार्गाचं आम्ही उद्घाटन करू आणि ते आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 11 ते 11:30च्या दरम्यान ह्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि या उद्घाटनानंतर हा जो महत्त्वाचा मार्ग मानला जातो तो पुणेकरांच्या सेवेमध्ये खुला होणार आहे आणि हे अतिशय आनंदाची बाब या पुणेकरांना आहे, कारण की वाहतूक कोणती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशा मेट्रोच्या मार्ग जर नवीन सुरू केले तर नक्कीच पुणेकरांना यात वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल आणि मेट्रोतून प्रवास यांचा चांगला होईल एवढं नक्की। निश्चितच सुशांत, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।